निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या कोकण भूमीत अनेक अशी गावं आहेत जी आजही आपली संस्कृती, रूढी परंपरा जपून आहेत. अशाच प्रकारे आंबा काजूच्या बागांनी नटलेल्या डोंगराच्या पायथ्याशी व शांत वाहणाऱ्या निळाशार खाडीच्या किनारी नारळ पोफळीच्या बागांमध्ये वसलेलं गाव म्हणजे वेंगुर्ला तालुक्यातील अणसूर गाव. या गावाची ग्रामदेवता श्री मूळ भूमिका श्री देवी सातेरी या देवीचा वार्षिक जत्रोत्सव कार्तिक द्वादशीला मोठ्या थाटात संपन्न होतोय. निसर्गानं मुक्त हस्तानं उधळण केलेल्या या अणसूर गावाला ऐतिहासिक वारसा लाभला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कर्नाटक कारवार इथं युद्धासाठी जात असताना वाटेत त्यांनी अणसूर इथं थांबत या देवीचं दर्शन घेऊन पुढे वाटचाल केल्याचं गावातले जुने जाणकार लोक सांगतात. अणसूर गावची भौगोलिक परिस्थिती व निसर्ग मनाला भुरळ घालतो. या ठिकाणी असलेल्या डोंगराच्या माथ्यावरून अरबी समुद्राचं दर्शन होतं. आंबा, काजू, नारळ, सुपारी, भात शेती हे या गावचं प्रमुख उत्पन्नाचं साधन. गावाला लागून उत्तर दिशेला वेंगुर्ला शहर आणि तुळसगाव, पूर्व दिशेला पाल, दक्षिण दिशेला मोचेमाड, पश्चिमेला उबादांडा अशी गावं आहेत. पंचक्रोशी सहित गोवा, कर्नाटक, मुंबई इथले अनेक भाविक जत्रोत्सवानिमित्त श्री मूळ भूमिका श्री देवी सातेरीचं दर्शन घेतात. स्वयंभू प्रकट झालेल्या या देवीचं अगोदर पुरातन मंदिर होतं. यानंतर 1925 सालात नवीन मंदिर बांधण्यात आलं.
श्रीदेवी सातेरी हे ह्या देवस्थानचं 1936 सालात स्थापना होऊन त्याच्यापूर्वी 25 सालापासून भव्य असा सभामंडप बांधला गेला. त्यानंतर आता हा जीर्णोद्धार झालेला मंदिराचे आता नवीन युवक पिढी अधिक आम्ही जुने जाणकारी मंडळी घेऊन हातातळा घेऊन हा कार्यक्रम एकमुखाने देवळाचे जीर्णोद्धाराचे जात्रा उत्सव संपल्यानंतर आम्ही लवकरात लवकर ह्याला बांधकामाच्या विषयी बोलणी करून यावर्षी येत्या 23-24 कालावधीत देवळाचे बांधकाम पूर्ण करू असे एक आम्ही ग्वाही देतो. श्री मूळ भूमिका श्रीदेवी सातेरी पंचायतन देवस्थानात श्री कुलदेवता मंदिर, श्री जैन पंचायतन मंदिर, बाराचा चव्हाटा, होळीचा चव्हाटा, जोगीमठ, रवळनाथ मंदिर, रामेश्वर मंदिर, भूतनाथ मंदिर, वेताळ मंदिर, मडकील अधिष्ठान पुरुष व ब्राह्मण दांडेकर आदी देवस्थान येतात. देवीच्या अधिपत्याखाली नागर धरणे, करंडे खोल, रथाचा चाळा, घंगाळ चाळा, पीराचा चाळा असे चाळे येतात. या देवस्थानात 12 तक्षीमदार व 5 मानकरी आहेत. गावडे परिवार हे या गावचे मुख्य गावकर आहेत. श्रीदेवी मूळ भूमिका सातेरी हे अनादिकाल पूर्वांपार चालत आलेले देवस्थान आहे. या देवस्थानामध्ये मुख्यतः द्वादशीला म्हणजे कार्तिक महिन्यात जात्रा उत्सव होतो. प्रथम जात्रा नाईक मोचेमाड कंपनी यांच्या दैकाला असं म्हटले जाते. हे देवस्थान 12 इर्तिकदारांच्या अखत्यारीखाली व 12 पंचायतन याच्यात येतं. मुख्य श्रीदेवी सातेरी हे देवस्थान असून कुलदेवस्थान जैन पंचायतन देवस्थान हे श्रीदेवी सातेरीच्या मंदिरापासून 1.5 किलोमीटर अंतरावर आहे. तिथे 12ची लावणी आहे. तिथे वर्षातून एक वेळा कार्यक्रम होतो व काही लोक तिथे गोठणीचा कार्यक्रम साजरा केला जातो. आणि बाकीचे आमच्या वाडीतील श्रीदेवी सातेरीच्या वर गोठण म्हणून कार्यक्रम साजरा केला जातो. त्याचप्रमाणे 12चा चव्हाटा, होळीचा चव्हाटा, 12ची लावणी ह्या देवस्थानची व्याख्या वेंगुर्ला मूळ भूमिका म्हणून रेडी पाटणपर्यंत गायली जाते व हा गाव मोचेमाड खाडी ते धारापर्यंत नदी वसलेली आहे. त्याचप्रमाणे हा उत्सव सातेरीचा उत्सव साजरा झाल्यानंतर रवळनाथाची जत्रा होते. रवळनाथाची जत्रा झाल्यानंतर होळीचा कार्यक्रम साजरा केला जातो. होळीनंतर हे नवरत्न वाढदिवस मे महिन्याच्या 5 तारखेला केला जातो. वाढदिवसाचा कार्यक्रम साजरा झाल्यानंतर श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमा सप्ताह चालू होतो. तो 1.5 दिवसाचा कार्यक्रम केला जातो. त्याचप्रमाणे तो कार्यक्रम झाल्यानंतर गणपती उत्सवानंतर व म्हाळवसानंतर येणारा मोठा कार्यक्रम दसरा कार्यक्रम 9 दिवस चालतो व 9व्या दिवशी हवन होऊन शिवलग्नाचा कार्यक्रम रवळनाथ मंदिराकडे केला जातो. दशमीला ती शिवलग्न केला जातो. त्यानंतर नारळी पौर्णिमेचा कार्यक्रम म्हणजे दीपोत्सव जागर केले जातात. जागरानंतर येणारा कार्यक्रम दीपोत्सव, दीप पाजळून पालखी काढली जाते पौर्णिमेला व नाईक मोचेमाड कंपनी ते नाटक होतं. त्यापूर्वी मामा मोचेमाड कंपनीचे दशमीचे नाटक होते. देवीच्या वार्षिक जत्रोत्सवाबरोबरच या मंदिरात नवरात्रोत्सव, दसरा, कोजागिरी पौर्णिमेपासून ते त्रिपुरारी पौर्णिमेपर्यंत जागर, पारंपरिक दशावतारी नाटक, 15 दिवसांचा शिमगोत्सव,
5 मे रोजी देवीचा वर्धापन दिन, श्रावण महिन्यात नारळी पौर्णिमेला 1.5 दिवसांचा सप्ताह व जानेवारी महिन्यात रवळनाथ जत्रोत्सव असे वार्षिक कार्यक्रम संपन्न होतात. आजचा जो जत्रोत्सव येतो त्या निमित्ताने आज या अणसूर गावामध्ये ह्या देवीचं स्वरूप, देवीचं जे काय रूप आहे ते या ठिकाणी मी तुम्हाला थोडक्यात जे आमची पुरंपर रीतीप्रमाणे जे आपल्याकडे माहिती आहे त्याप्रमाणे करून ह्या ठिकाणी हे जे हा जो मंदिराचा उल्लेख आहे तो खरं तर पुरातन आणि इतिहासकालीन असा ह्याच्यामध्ये नक्कीच ह्याचा उल्लेख दिसतो. कारण तुम्ही बघितलं असेल आमच्या ह्याच्यामध्ये तुम्ही गाणं ऐकाल तर तुमच्या लक्षात येईल की अणसूर ही मूळ भूमिका. आणि ह्याचं असं आहे की इतिहासकालीन असं आहे याचं की आम्ही गारणं घालताना मूळ भूमिका अणसूर रेडी पाटण टू वेंगुर्ला असं आम्ही आमच्या भाषणामध्ये आम्ही उल्लेख करतो. पण हे जे देवस्थान आहे ते पूर्वीपासून हे वेंगुर्ल्यापासून ते रेडीपर्यंत ह्याचा विस्तार एवढा मोठा होता पूर्वी. आणि त्यावेळी असं म्हणायला बघायला गेलो तर आपण ह्याचा उल्लेख म्हणजे ह्याचं जर इतिहासकालीन जर बघायला गेलो किंवा आपण पौराणिक जर बघायला गेलो तर आम्ही ह्याची साल सांगू शकत नाही किंवा स्थापन झाले सांगू शकत नाही. पण एक नक्की सांगतो की तुम्हाला ज्यावेळी शिवाजी महाराज ह्याच्यातून ज्यावेळी पन्हाळा कोल्हापूर मार्गे ज्यावेळी ह्या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये आले त्यावेळी ह्या अणसूर मार्गे ते कारवार कर्नाटकात त्यांनी स्वारीसाठी निघाले असताना या ठिकाणी सातेरी देवीचं दर्शन घेऊन त्यावेळी ही मूळ भूमिका पाषाण म्हणजे वारुळ स्वरूपात होती. कारण आपण ज्या ठिकाणी ह्या ठिकाणी बघितल्यानंतर आपल्या लक्षात येईल कोकणामध्ये बरीचशी मंदिरं ही वारुळामध्ये प्रकट झालेली आणि त्याचं स्वरूप त्या ठिकाणी नंतर पाषाण रूपात आपल्याला दिसतंय की त्या ठिकाणी अशा प्रकारे पाषाण रूपात 12 पंचतत्वांचं आपण त्या ठिकाणी स्थापन करून आपण ह्या ठिकाणी हे मंदिराची आपण स्थापना केलेली आहे. तर मूळ भूमिका जी आहे ही मूळ भूमिका या ठिकाणी आपल्याला दिसेल की तिला पूर्णपणे आता साडी नेसवलेली असली तरी ती पूर्णपणे वारुळातून प्रकट झालेली आहे. आणि असंही म्हटलं जातं की ह्या वारुळाखाली मोठं भुयार असून ते भुयार त्या वेंगुर्ल्याच्या सातेरीपर्यंत ते पोहोचलेलं आहे अशी आमच्या भक्तांची संपूर्ण वेंगुर्ल्यातील किंवा ते ह्याच्यापर्यंत अणसूर ते रेडीपर्यंत ह्या भुयाराची त्या ठिकाणी त्या माऊलीकडे रेडीच्या माऊलीपर्यंत ह्याची भुयाराचा मार्ग आहे अशी ह्या सर्व आम्ही भाविक भक्तांची एक समज आहे. आणि याच्यामुळे ही जी अणसूरची मूळ भूमिका सातेरी आहे त्याचा असा प्रत्येक आपल्याला उल्लेख दिसेल. आणि अशी ख्याती आहे की रेडी ते वेंगुर्ला ह्याच्यामध्ये हे पूर्णपणे त्यावेळी ती अखरेकून बसलेली ही देवता अशी ह्या देवीची ख्याती आहे. आणि त्यामुळे ही जी देवीचा मंदिर बांधण्यासाठी आम्ही लवकर आता घेणार आहोत. सगळ्यांची भाविकांची इच्छा आहे आणि मला वाटतं 2023 पर्यंत आपण या मंदिराला सुरुवात करू. एवढे वर्ष मंदिर जे आमचं रखडलेलं आहे ते नक्कीच लवकर चालू, कारण त्या देवीची काय इच्छा असेल काय करणं. पण आता एक आम्ही भव्य दिव्य मंदिर उभारताना इतिहासकालीन म्हणजे जसा ह्या मंदिराला पौराणिक आणि इतिहास आहे त्याप्रमाणे हे इतिहासकालीन मंदिर या ठिकाणी वेगळ्या पद्धतीने आम्ही नक्की बांधू. आणि ह्याच्यामध्ये महत्त्वाचं असं आहे की जी उभादांडा जो भाग आहे किंवा मातवण रेडी असू दे ते तुमचा शिरोडा रेडीपासून तो वेंगुर्ल्यापर्यंत ह्या देवीला मांडणारे जे भक्त आहेत ते प्रचंड आहेत. आणि देवीची अशी ख्याती आहे जे आपले हे आपण मूर्तीस्वरूप बघताय ते मूर्तीस्वरूप आहे ते पूर्णपणे विष्णू अवतारामध्ये आहे. सगळ्यात पहिलं विष्णू अवतारात असं गारुडी पंचायतन म्हणजे गारुडीमध्ये हे मोडणारं देवस्थान आहे. त्यामुळे या ठिकाणी जर काही कुणाचं जर देवस्थानात जर देवीकडे प्रसाद कौल घेतल्यानंतर अगदी पानाच्या 5 पानाचा विडाव किंवा 5 तुळशीपत्र असं ठेवून ह्या ठिकाणी काही जरी कोणाची आडमेळा असेल तर तो बाजूला होतो. एवढी ह्या देवीची प्रचंड ख्याती आहे. त्यामुळे ह्या देवीला मांडणारे भाविक भक्त प्रचंड असल्यामुळे आम्हाला खात्री आहे की या ठिकाणी देवीचं मंदिर बांधतो असं समजल्यानंतर ह्या देवीला मदत ही प्रचंड स्वरूपात मिळणार आहे. आणि आम्ही ह्या निमित्तानं असंही आवाहन करतोय ज्यावेळी आम्ही ह्या मंदिराला सुरुवात करू त्यावेळी आम्हाला भरभरून लोकांनी सहकार्य करून हे भव्य दिव्य असं सातेरीचं मंदिर मूळ भूमिका श्रीदेवी सातेरी मंदिर हे आपण लवकरच उभं करण्यासाठी आपल्या सर्वांचं सहकार्य करण्याची मी सर्वांना आवाहन आणि विनंती करत आहे. देवीच्या जत्रोत्सवाला श्री सातेरी मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात येते. देवीला साडी व अलंकारांनी नटवलं जातं. तरंग देवतांना सजवलं जातं. ढोल ताशांच्या आवाजानं परिसर दुमदुमून जातो. या जत्रोत्सवाला कामानिमित्त गावाबाहेर व मुंबईला असणारे अनेक चाकरमानी आपली न चुकता हजेरी लावतात. सकाळपासून मंदिरात देवीची ओटी भरणं, केळी ठेवणं आदी कार्यक्रमांना सुरुवात होते व रात्री सवाद्य तरंग देवतांसहित देवीची पालखी मंदिराभोवती फिरवली जाते. श्रीदेवी मूळ भूमिका सातेरी मंदिर हे फार पुरातन असून ते आता थोड्याफार प्रमाणात जीर्ण झालेलं आहे.
तर त्याचा जीर्णोद्धार करण्यासाठी आम्ही सगळे गावकरी मंडळी, ग्रामस्थ हे आता ह्या सातेरीच्या जत्रेनंतर आम्ही गावातील जे देवस्थान आहे ते त्यांना हाक मारून देवीच्या कौल प्रसादाने ह्याची सुरुवात करायची आहे. तर हे तुम्ही आता बघितलं, सर्व गावागावामध्ये सर्व देवस्थानची मंदिरं झालेली आहेत. हे आपलं मूळ असून हे मंदिर मागे राहिलेलं आहे. तर हे मागे राहिल्याचं काहीतरी कारण असेल असं आम्हाला वाटतं. त्या दृष्टीने हे मंदिर भव्य दिव्य असं आणि वेगळं काहीतरी म्हणजे पुरातन वाटावं या दृष्टीने आमची वाटचाल सुरू आहे. तर सर्व या देवीच्या भाविक भक्तांनी, बाहेर गावातील सर्व लोकांनी, गावातील लोकांनी, सर्व युवा पिढीने आणि सर्व जे भक्तगण आहेत त्याने या मंदिरासाठी योग्य तो हातभार लावावा. जे आमचं मंदिरासाठी लागणारे आर्किटेक्चर आहे किंवा काय प्लॅन आहे तो आम्ही ह्याच्या पुढे सादर करू. पण ह्या मंदिर असं ह्या पंचक्रोशीत कुठे नाही अशा पद्धतीत व्हायला पाहिजे अशी आमची सद्भावना आहे, इच्छा आहे. ती श्रीदेवी सातेरीच्या कृपेने, आशीर्वादाने पूर्णही होईल असा आम्हाला आत्मविश्वास आहे. श्री मूळ भूमिका श्रीदेवी सातेरी देवीच्या आशीर्वादानं हा गाव समृद्ध बनला आहे. देवीची कृपा अशीच सदैव गावावर राहो हीच आजच्या दिवशी तिच्या चरणी प्रार्थना. जय देवी बायावशी मूळ घुमके. आत तू गावड्या गावड्याच्या खुळा थळा जैन ब्राह्मणा. दाडोबा गिरोबा कडेखोला कणेखोच्या चाळ्यान तू कुरमाळा. रामेश्वरा रवळनाथा याताळा भूतनाथा. त्याचप्रमाणे जैनाच्या वसा, जैनाच्या पूर्वसा, जैनाच्या नितकऱ्या, जैनाच्या दांडेगारा. कुळाच्या पूर्वसा, मायेच्या पूर्वसा, बाराच्या पूर्वसा, खादंबातल्या पूर्वसा, मूळ पुरुषा आणि पुरेच्या दांडेगारा. बाराच्या नितकऱ्या तू पुरेच्या नितकऱ्या. सिद्धा मावले घंगाळ्या चाळ्यान तू गारुडी पुरुषा. एकंदर 12 पंचायतनाक सांगणा दितू. आज बायावशी पाचपुरी तू वेंगुर्ला रेडीपाटा नाथ पंचायतान अकरेकून बसणारी तू मूळ घुमका. आज तुझ्या पंचायतनाकडे काही जरी आज कसली जरी आज अडचण असली असा तर तुझ्या पायातळा अकरेकून सगळ्यांका सद्बुद्धी देऊन तुझी होणारी होणारी कीर्ती मंदिराचा जा काय आज जीर्णोद्धार असा तो अगदी पूर्ण निर्वात अगदी तिया पार पाडून तुझं घे आणि मंदिर उभ्या करून दी बायावशी.